सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेनेच्या नाव आणि पक्षचिन्हाची सुनावणी जी आहे ती झाली। सलग 5 दिवस हा खटला सुरू आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सिब्बलांनी ठाकरेंची बाजू जी आहे ती सलग 5 दिवस ही मांडलेली आहे आणि म्हटलं जातंय हा आजचा त्यांचा शेवटचा दिवस, युक्तिवादाचा शेवटचा दिवस हा कोर्टामध्ये असू शकतोय। पुढच्या वेळेला जो कोणताही युक्तिवाद असेल तो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून होईल असं आता म्हटलं जातंय। आता नरेश म्हस्के यांनी या संपूर्ण प्रकरणावरती प्रतिक्रिया दिली की जेव्हा आमची वेळ येईल, म्हणजे आता जर तुम्ही पाहिलं तर ठाकरेंच्या शिवसेनेची बाजू ही कशी भक्कम आहे, कशा पद्धतीने जी बाजू मांडली जाते ती कशी योग्य आहे, अशा प्रकारची चर्चा ही सगळीकडेच सुरू आहे। मात्र नरेश म्हस्के जे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते आहेत त्यांनी एक वक्तव्य केलं की जेव्हा आमची वेळ येईल तेव्हा या सगळ्या युक्तिवादांना काही अर्थ उरणार नाहीये, यांच्याकडे आता मुद्दे नाही आहेत, म्हणजे ठाकरे सेनेकडे हे मुद्दे नसल्यामुळे ते आयोगाला या संपूर्ण प्रकरणात खलनायक बनवत आहेत, अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे ते नरेश म्हस्के यांनी केलेलं आहे। पुढची सुनावणी अर्थातच आता 18 ऑगस्टला म्हणजे पुढच्या आठवड्यातील मंगळवारी आहे आणि शिंदे गट एक युक्तिवादासाठी येतील की कपिल सिब्बल येतील हे पाहण्यासारखं असेल। राऊत म्हणतात की सिब्बल यांचाच युक्तिवाद असेल, पण काही जण म्हणतात की आता एकनाथ शिंदे यांचा युक्तिवाद जो आहे तो देखील सुरू होतोय। आजच्या सुनावणीत नेमकं काय काय झालेलं आहे तर पुन्हा एकदा आयोगावरती कशी टीका झालेली आहे, कसे आरोप जे आहेत ते केलेले आहेत, कपिल सिब्बल यांनी आयोगाच्या विरोधात कसे कसे मुद्दे मांडलेले आहेत ते आजच्या सुनावणीत जे काही घडलंय ते मी तुम्हाला सांगणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे याशिवाय काही दावे जे आहेत केले गेले, म्हणजे जनता दलाचा संदर्भ देखील वापरण्यात आला, तर तो संदर्भ नेमका काय आहे जो शिवसेनेच्या बाबतीत वापरण्यात आला, मात्र तो कसा अयोग्य होता, कसा चूक होता, हे कसं सिब्बल यांनी मांडलेलं आहे हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे महत्त्वपूर्ण अपडेट्स आणि ही शिवसेनेची जी सुनावणी सुरू आहे त्याचे अपडेट्स आम्ही रोज तुमच्यासाठी घेऊन येतोय, त्यामुळे आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आपल्या विषयाला सुरुवात करूया। सिब्बलांचा नेमका काय काय युक्तिवाद आजच्या सुनावणी दरम्यान झालेला आहे आणि या अगोदर देखील कशा कशा पद्धतीने ती सुनावणी झालेली आहे, त्यामध्ये कसे युक्तिवाद आलेले आहेत हे आपण सुरुवातीला जाणून घेतोय। तर कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाबद्दल म्हणताना स्पष्ट म्हटलं की आयोगाकडे अधिकार क्षेत्रच नव्हतं, आणि म्हणजे पक्ष आणि चिन्ह हे देण्याचं जे अधिकार होतं त्याचे क्षेत्र हे आयोगाकडे नव्हतं। शिंदेंना फक्त लाभ मिळवून देण्यासाठी आयोगाने पक्ष चिन्ह आणि नाव हे त्यांना दिलेलं आहे, त्यांना अधिकार नव्हता। हा युक्तिवाद एक सिब्बल यांनी मांडला। आता शिंदे यांना 2018ची घटना जी शिवसेना पक्षाची घटना आहे ती मान्य नाहीये, तर तेव्हाच तुम्ही आक्षेप का घेतला नाही हा देखील त्यांनी मुद्दा मांडला। आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आता 2018च्या घटनेवरती आक्षेप घेताय, तुम्ही त्याला मान्य करत नाही, मात्र तुम्ही त्याच घटनेच्या आधारावरती आमदार झालात, तुमचे जे आता फुटलेले जे नेते आहेत ते आमदार झाले, मंत्री झाले, तर तेव्हा तुम्ही आक्षेप का घेतला नाही हा मुद्दा देखील मांडण्यात आला। याशिवाय वेगळी कार्यकारिणीचा जो विषय आहे तो देखील कपिल सिब्बल यांनी मांडला। कपिल सिब्बल म्हणाले की वेगळी कार्यकारिणी ही जाहीर कशी झाली, म्हणजे जाहीर करण्याचा हा अधिकारच एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला नव्हता। आणि महत्त्वाचं म्हणजे जेव्हा 2018ची घटना तुम्ही एक मान्य करत नाहीये, मग कोणत्या आधारावरती ही कार्यकारिणी जी आहे ती तुमची फॉर्म होते, हा प्रश्न जो आहे तो कोर्टामध्ये मांडण्यात आलेला आहे। आता शिंदेंना आमदारांच्या संख्येवरती मुख्यमंत्री पद दिलं गेलं आणि पक्षफुटीनंतरच्या गोष्टी लक्षात घेऊ नका हे कोर्ट म्हणालं होतं, तरी देखील आयोगाने त्याच आधारावरती निर्णय घेतला आणि त्यानंतर यांना मुख्यमंत्री पद मिळालेलं आहे, अशा प्रकारची देखील एक युक्तिवाद जी आहे ती सिब्बलांनी मांडलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे आता शिवसेना चिन्ह जे आहे आणि ते पक्षाचं नाव जे आहे ते गोठवणार हा शब्द जर आपण ऐकला तर असीम सरोदे जे कायदेतज्ञ आहे, जे ठाकरेंची बाजू मांडतात, ते देखील मांडतायत की शिवसेना पक्षचिन्ह हा गोठवला जाऊ शकतो किंवा आम्हाला मिळेल असं ठाकरेंनी देखील एकूण म्हटलेलं आहे। मग आता हे वक्तव्य जे आहे, हा जो एक युक्तिवाद जो आहे जो मांडला जातोय तो कशाच्या आधारावरती मांडला जातोय, तर शिवसेना फुटीनंतरचा हा सगळा वाद होता, तर पक्षाची नोंदणी जी आहे ती रद्द करायला हवी होती आयडियली, मग ती रद्द का केली नाही आणि तो रद्द न करता शिंदेंना का दिला, म्हणजे फुटीनंतरचा वाद होता, आपल्याला सगळं जे काही आहे ते फुटी
च्या अगोदरचं बघायचं होतं असं कोर्टाने म्हटलं होतं आणि मग त्या सगळ्या आधारावरती तुम्ही पक्ष दिलेला आहे. मग हे सगळं जे होतंय, पक्षाची नोंदणी तेव्हाच रद्द व्हायला हवी होती. हा मुद्दा जेव्हा मांडतोय तेव्हा तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे, जर पक्षाची नोंदणी रद्द होते तर ते पक्ष चिन्ह देखील खारिज होण्याची शक्यता असते, ते नाव जे आहे ते खारिज होण्याची शक्यता असते. त्यामुळे हे कुठेतरी गोठवलं जाईल, हे यातूनच, या युक्तिवादातून समोर येतोय का, हा देखील प्रश्न आहे. 2018ची जी घटना आहे, 2018ची, ती आयोगाकडे असताना तिला डेमोक्रॅटिक नाहीये, लोकशाही अनुसरून नाहीये असं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने म्हटलेलं आहे. आता 1999चा तुम्ही संदर्भ वापरताय, मग आयोग 2018च्या घटनेला लोकशाही विरुद्ध देखील म्हणते. मग 2018च्या कार्यकारिणीत उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख पदी निवड झाली तेव्हा तुम्ही आक्षेप घेतलेला नाहीये. मग हे सगळं जे आहे ते कोणत्या घटनेच्या आधारावरती 1999च्या कसं होऊ शकतंय, हा प्रश्न निर्माण होतोय. कारण की 2018ला तुम्ही त्यांच्याच नेतृत्वाखाली, ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आमदार झालेले आहात आणि त्याच कार्यकारिणी अंतर्गत पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांचं नाव जे आहे ते पक्षप्रमुख म्हणून आलेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वात तुम्ही जेव्हा 2018ची घटना वापरून जेव्हा तुम्ही मंत्री होता, आमदार होता, मग हे सगळं कशा पद्धतीने घडतंय, कोणता आधार याला घेतला जातोय, हे महत्त्वाचं प्रश्न जे आहे ते सिब्बल यांनी मांडलेलं आहे. यामध्ये जनता दल याचा संदर्भ देखील प्रामुख्याने घेण्यात आलेला आहे. आता हा नेमका मुद्दा काय आहे हे मी तुम्हाला आता सांगतो. निवडणूक आयोगाने आपल्या निर्णयात जनता दल फुटीच्या जुना केसचा दाखला दिला होता. म्हणजे जेव्हा हे पक्षचिन्हानी नाव हे शिंदे सेनेला जात होतं तेव्हा निवडणूक आयोगाने आपल्या निर्णयात का घेतला, तर जनता दल फुटीचा एक जुन्या केसचा संदर्भ दिला. सिब्बल म्हणाले या सगळ्यावरती की शिवसेना आणि जनता दल प्रकरणात कोणतंही साम्य नाहीये, जनता दल केस इथे लागूच होत नाहीये, कारण शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर दोन्ही गटांनी कधीही आक्षेप घेतलेला नाहीये. म्हणजे जेव्हा एकनाथ शिंदे हे त्यांचा पक्षावरती दावा करतायत तेव्हा देखील त्यांनी कार्यकारिणीवरती कधी आक्षेप घेतलेला नाहीये. मग ती 2018ची असेल, त्याच्या अगोदरची असेल, किंवा आता जेव्हा ते कार्यकारिणी स्थापन करतायत तेव्हा देखील त्यांनी कधी कार्यकारिणीवरती आक्षेप घेतलेला नाहीये. दोन्ही बाजूंनी तिचं समर्थन झालेलं आहे. अशा स्थितीत जनता दलाचा दाखला देणं चुकीचं आहे, कारण की जनता दल याप्रमाणे कामच करत नाही. अशा पद्धतीने एक जो युक्तिवाद आहे तो मांडण्यात आलेला आहे. जनता दल प्रकरणात अधिवेशन कोणी बोलावलं, निमंत्रण कोणी दिलं, राष्ट्रीय कार्यकारिणी कशाच्या आधारे जाहीर झाली, याचे काहीही रेकॉर्ड नव्हते त्यांच्याकडे. शिवसेना प्रकरणात असं काही नव्हतं, सगळ्याचे रेकॉर्ड होते असं कपिल सिब्बल म्हणतात. सिब्बल यांनी पुढे सांगितलं की पॅराग्राफ 15 अंतर्गत आयोगाने दोन्ही गट ही मूळ पक्ष नाहीत असा निष्कर्ष काढण्याची शक्यता जनता दल केसमध्ये विचारात घेतली होती, पण तिथेही आयोगाने पूर्व सूचना न देता असे कठोर पाऊल उचलले नव्हते. इथे मात्र आयोगाने शिवसेना घटनेबाबत लोकशाही विरोधी असल्याचा निष्कर्ष काढला आणि तो चिन्ह वादात वापरला गेलाय. ही सगळ्यात मोठी चूक आहे असं सिब्बलांचा एकूण युक्तिवाद आहे. आता आयोगाने चुकीच्या पूर्ववर्तीचा आधार घेऊन आणि संघटनात्मक बहुमताकडे दुर्लक्ष करून केवळ विधिमंडळातील संख्याबळाच्या आधारे निर्णय घेतलेला आहे, जो बेकायदेशीर आहे असं जनता दलचा संदर्भ वापरून सिब्बल यांनी त्यांचा युक्तिवाद केलेला आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये आता दोन महत्त्वाचे प्रश्न हे शिंदे गटाला आणि आयोगाला द्यावे लागतील. ते दोन प्रश्न म्हणजे शिंदे गटाने नवी कार्यकारिणी जाहीर केलीच कशी, दुसरा प्रश्न जनता दलाचा संदर्भ वापरलाच कसा गेलेला आहे. या संदर्भामध्ये संपूर्ण प्रकरणामध्ये या दोन प्रश्नांची उत्तरं आता समोरच्यांना द्यावी लागू शकतील. आता एक महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या आता आपण त्याचा डेटा जो आहे तो आपण घेऊया आणि संख्याबळाचा जो डेटा आहे म्हणजे शिवसेना ही फुटीच्या अगोदर आणि नंतर हे कशा प्रकारे संख्याबळ झालेलं आहे यावरती नेमका काय युक्तिवाद करण्यात आलेला आहे तो महत्त्वाचा युक्तिवाद मी तुम्हाला सांगतो. आज कपिल सिब्बल यांनी संसद आणि विधिमंडळाची आकडेवारी मांडलेली. या आकडेवारीमध्ये विधानसभेमध्ये 40 आमदार हे शिंदेंचे होते आणि ठाकरेंचे 15 आमदार होते जेव्हा फूट झाली तेव्हा. विधान परिषदेमध्ये मग शिंदेंकडे 0 आमदार होते आणि आमदार जे ठाकरेंचे होते ते 12 होते विधान परिषदेमध्ये आणि त्या अंतर्गतच जे विरोधी पक्षनेते जे आहेत ते देखील ठाकरेंचेच होते, अंबादास दानवे. आता लोकसभेचा जरी विचार केला तर शिंदेंकडे हे 13 खासदार होते आणि ठाकरेंकडे 4 खासदार होते आणि राज्यसभेत तर शिंदेंकडे 0 खासदार होते, ठाकरेंकडे 3 खासदार होते. म्हणजे संख्याबळाचा आधार पूर्ण घ्यावा
मग जर पूर्ण घ्यायचं होतं, जर तुम्ही विधिमंडळाचाच विचार करताय, मग हे बहुमत हे निर्विवाद तरी कुठे आहे असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. मग हे आमदार अपात्र झाले पाहिजेत अशी मागणी जी आहे ती आता करण्यात येते. 39 आमदार अपात्र ठरले, मग बहुमताचं गणित देखील बदलतंय, हा युक्तिवाद करण्यात आलेला आहे. निवडणूक आयोगाचा पाया हा उद्ध्वस्त होईल पक्ष देण्याचं एकूण असं देखील म्हणण्यात आलेले आहे. आणि अपात्रतेची कारवाई झाली असती तर सगळा निर्णय वेगळा असता. जो आयोगाने एक जे काही निकाल दिलेला आहे, जे काही त्यांनी म्हटलेलं आहे, त्याचा पायाच हा उद्ध्वस्त होईल जेव्हा 39 आमदार हे अपात्र ठरतील. आणि हा निर्णय अगोदर व्हायला हवा होता, तोपर्यंत शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे द्यायला नको होतं. हे मत जे आहे ते महत्त्वाचं म्हणजे कोर्टात मांडलं गेलं. म्हणजे जर तुम्ही आमदारच अपात्र करत नाहीये किंवा आमदार अपात्रतेचा निर्णय घेत नाहीये, मग तुम्ही पक्ष चिन्ह आणि जे नाव देताय ते कोणत्या आधारावरती देतायत, हे महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झालेला आहे. आता सगळं पाहण्यासारखं असेल. ठाकरेंचा विश्वास यामुळे ज्याप्रमाणे युक्तिवाद होतोय त्यामुळेच तो वाढत चाललेला आहे. हे प्रकरण जे अगोदर झालं होतं 5 न्यायाधीशांच्या समोर झालं होतं, निवडणूक आयोगाचं प्रकरण होतं, तर आणि अपात्रतेचे एक प्रकरण होतं, ते आता प्रकरण 7 न्यायाधीशांसमोर गेलं पाहिजे. 5 न्यायाधीशांसमोर जो निकाल लागलेला त्याचं 7 न्यायाधीशांसमोर गेलं पाहिजे अशी देखील मागणी ही आज झालेली आहे. एकूण कोर्टामध्ये कशा प्रकारची सुनावणी झाली, काय काय महत्त्वाचं विषय जे आहे ते मांडले गेलेले आहेत. पुढच्या मंगळवारी आता या कोर्टामध्ये कोण युक्तिवाद करतंय, कुणाची बाजू मांडली जाणार आहे, कपिल सिब्बल हे पुन्हा थोड्या वेळेसाठी येतील का त्यांची बाजू मांडण्यासाठी, की डायरेक्ट शिंदे सेनेकडे वळलं जाईल, हे पाहण्यासारखं असेल. तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं, तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला. धन्यवाद.